अजूनही काही असेल, ह्या सगळ्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या जर होत असतील, त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा इतर काही गोष्टी असतील, कोणाला भोवळ आली, कोणाला चक्कर आली वगैरे अशा काही गोष्टी, तर या सगळ्याच्या अनुषंगाने इथे मेडिकल किट्स आणि मेडिकल प्रॉपर एक असं छोटंसं कॉर्नरवर सगळ्या गोष्टी आंदोलनस्थळीच होत्या. त्यामुळे कोणालाही इथे काही झालं तरी सुद्धा तिथे सगळ्या सुविधा या त्यांच्याकडनं म्हणजे सीजेपीकडनं या होत्या. कोणी ना कोणीतरी त्यांना या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करतायत, व्हॉलंटरीली प्रोव्हाइड करतायत असंही ते सांगत होते. त्यातल्या काही स्टॉल्सना विचारलं सुद्धा आणि त्यातल्या काही पोलिसांना विचारलं सुद्धा की तुम्ही हे सगळं कुठून आणताय. त्यावेळेला हे त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की हे अनेक लोक समोर येत आहेत, पुढे येत आहेत, मदत करतात आणि त्यांनी ते सांगितलेलं आहे. ज्या फिमेल त्यातील लाठीचार्जचा उल्लेख केलास म्हणून ज्या फिमेल होत्या, ज्या मुली होत्या बेसिकली, त्यांच्यावर जो लाठीचार्ज झाला तर त्याच्यावर सुद्धा आता तिथे पोलिसांना उद्देशून काही गोष्टी बोलल्या जात आहेत की तुम्ही मेल पोलिसांनी फिमेल मुली म्हणजे ज्या तिकडे आंदोलनकर्त्या होत्या त्यांच्यावर तुम्ही लाठीचार्ज करताय, याची सुद्धा तुम्हाला शरम वाटली पाहिजे अशा पद्धतीने सुद्धा तिकडे केल्या जातात. स्टॅम्पीड केल्या जाईल म्हणजे चिंगराचिंगरीची परिस्थिती उद्भवेल असं जाणीवपूर्वक परिस्थिती निर्माण केली जाते असंही आता बोललं जात आहे. एक्झॅक्टली या टेम्पोच्या समोर रॅपिड ऍक्शन फोर्स उभी आहे. रॅपिड ऍक्शन फोर्सचे सगळे अधिकारी ऐकतायत की इकडनं त्यांच्याबद्दल काय बोललं जातं, पण ऑफकोर्स ते काही करणार नाहीत असं त्यांनी सांगितलेलं आहे. रॅपिड ऍक्शन फोर्सच्या ज्या मॅडम आहेत त्यांनीही मगाशी असं सांगितलेलं होतं की मी लाठीमार करणार नाही म्हणून, पण आता त्याच पोलिसांना ऐकवलं जात आहे. पोलिसांचं याच्यामध्ये अर्थात सँडविच झालेलं आहे. पोलिसांना जे त्यांच्याकडे आदेश येतात त्याचं पालन करणं भाग आहे. आंदोलनकर्त्यांवर ज्या काही गोष्टी होत आहेत त्याच्यानंतर आंदोलनकर्त्यांचा राग जो आहे तोही सहन करणं त्यांना भाग आहे. सध्या ते कुठल्याही पद्धतीने रिॲक्ट होत नाहीयेत. जे पर्सनली आंदोलनकर्ते त्यांच्याशी बोलतायत ते त्यांना काम डाऊन शांत करण्याचा प्रयत्न करतायत. त्यांना म्हणजे त्यांचा जो ते खवळलेले असतात त्याच्याबद्दल त्यांना थोडं काम डाऊन करण्याचा प्रयत्न करतात. पण अदरवाईज मगाशी एकच परिस्थिती जेव्हा झाली तेव्हा तो लाठीचार्ज झाला. त्याच्यानंतर फारशी लाठीचार्ज इथे झालेला नाहीये. किंवा जी दिपकेंची गाडी ज्या ठिकाणी आहे त्या भोवती हे सगळे जे आम्ही इथे पाहतोय, इथे सगळे आंदोलनकर्ते जमलेले जे पाहतोय तिथे सुद्धा अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्यात किंवा तिथे लाठीचार्ज झालाय असं आत्ताची इथली परिस्थिती नाही. पण आंदोलनकर्ते जे आहेत हे या संपूर्ण परिसरात आता पसरलेले आहेत. फक्त ह्या आता केरळा हाऊसचा जो परिसर आहे तेवढ्यापुरता नाही, झाडावर बिडावर सुद्धा चढून आंदोलनकर्ते बसलेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणचे. त्याच्यानंतर दोन्ही बाजूने काही आंदोलनकर्ते पुढच्या दिशेने सरकले सुद्धा. मग अशी मौसमी सिंग आपल्याला जे दाखवत होत्या त्या दिशेने सुद्धा काही जण आहेत, काही जण संसदेच्या दिशेने जाऊन थांबलेले आहेत तिथे काय होतं हे बघायला. सो आंदोलनकर्ते जे आहेत ते ह्या अख्ख्या परिसरात आता बसरलेले आहेत. फुटपाथवर, बस स्टँडवर सुद्धा आंदोलनकर्ते आपल्याला बसलेले पाहायला मिळतात. त्यामुळे संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि आता फक्त ते सरकारसोबत कम्युनिकेशन असल्यामुळे इथले जे आहेत ते असे स्टँडस्टिल म्हणजे एकाच ठिकाणी थांबलेले आपल्याला पाहायला मिळतात. बाकीचे काही आंदोलक मात्र असे फिरतीवर आहेत. ते थोड्या वेळ एका परिसरात जाऊन बघतात, दुसऱ्या परिसरात जाऊन बघतात, घोषणा देतात, ठाण मांडून बसतात. त्यांचं रोजचं आंदोलन ज्या पद्धतीने सुरू होतं त्याच पद्धतीने ते सुद्धा आज आंदोलन करतात. हर्षदा.